मनोज जरांगे पाटील यांचा टोकाचा निर्णय, उद्यापासून पाणी पिणं बंद करणार. मराठा आंदोलनाची धग वाढणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर 3 दिवसापासून उपोषण सुरू आहे. आता मनोज जरांगेंनी टोकाचा निर्णय घेतलाय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर 3 दिवसापासून उपोषण सुरू आहे. या उपोषणासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं मुंबईत दाखल झालेले आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे. उद्यापासून पाणी पिणं बंद करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार असल्याचं दिसून येत आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की 70 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण असून ते दिलं गेलं नाही. आरक्षणाची लेकरांची वेदना आहे. गरीब लोक हे मुंबईला आले आहेत. सगळ्या जातीचे लोक गोरगरीब मराठा समाजाची सेवा करत आहेत. राज्यातील गोरगरीब मराठा जर मुंबईत येत असतील तर आपली गाडी ग्राउंडला लावा आणि रेल्वेने आझाद मैदानाला या. तुमच्या गाड्या सुरक्षित राहतील असं आव्हान देखील त्यांनी मराठ्यांना केलेलं आहे. मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की तुम्ही जेवण घेऊन मुंबईत येत असाल तर तुम्ही जिथे तिथे पार्किंग आहेत तेथे वाटप करत येथे या, नाहीतर तिकडचे उपाशी राहतील. तर उद्यापासून पाणी पिणं बंद करणार आहे अशी घोषणा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. मी काल आणि आज पाणी पिलो आहे. उद्यापासून पाणी पिणे बंद करणार आहे. सरकार मागण्यांची अंमलबजावणी करत नाही, त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे. उद्यापासून आमरण उपोषण कडक सुरू करणार आहे. उद्यापासून पाणी सुद्धा बंद करणार आहे असा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे. हैदराबाद गॅझेट लागू करा. सातारा बॉम्बे गॅझेट लागू करावे. ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे घ्या. सगळे सोयरे पोटतात म्हणून घ्या. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केलेले आहे. तर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण उद्यापासून बिना पाणी घेतल्याशिवाय होणार आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे आता सरकार कसं पाहतं, सरकार नक्की काय निर्णय घेतं आणि काय तोडगा काढतं हे पाहणं येणाऱ्या काळात योग्य ठरेल. तर तुम्हीच सांगा, मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे की नाही? नक्की कमेंट करून कळवा.